नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र आपण 25 एप्रिलपर्यंतचा हवामान अंदाज सांगणार आहोत. परंतु शेतकरी मित्र त्यात आणखीन बदल देखील होऊ शकतात. पण सध्या तरी 25 एप्रिलपर्यंत काही जिल्ह्यातच पाऊस राहणार आहे. फक्त ठराविक जिल्ह्यातच आणि तो पण प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठराविक भागातच पाऊस राहणार आहे. हा पाऊस का पूर्ण जिल्ह्यामध्ये राहू शकत नाही. फक्त काही तालुक्यामध्ये आणि काही तालुक्यामधील गावामध्येच हा पाऊस राहू शकतो. तर शेतकरी मित्र आज उद्या मंगळवारी 21 तारखेला कोल्हापूरचा काही भाग, सातारा, पुणेचा काही भाग तसेच नाशिकच्या काही भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. जुन्नर, अकोला आणि घोटी या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच खेड 21 तारखेला. तसेच शेतकरी मित्र इकडं पाहिलं असता सोलापूर, बार्शी, तुळजापूर, धाराशिव, लातूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच संभाजीनगरला देखील 21 तारखेला पाऊस राहणार आहे आणि बीडला देखील पाऊस बीड, गेवराई या भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे 7-8च्या टायमाला. जामखेड, पाटोदा तसेच करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती या भागामध्ये देखील 21 तारखेला 6 ते 8च्या टायमाला पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच 22 तारखेला देखील पाहिलं असता 22 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस राहणार आहे. 22 तारखेला देखील सोलापूरचा काही भाग, लातूर या भागामध्ये पाऊस राहणार आहे. हा पाऊस 7 ते 8च्या टायमाला राहणार आहे. सोलापूर, लातूर, अक्कलकोट तसेच बार्शी या भागामध्ये आणि कोल्हापूरच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. कोल्हापूर, रत्नागिरी तसेच दापोली या भागामध्ये पाऊस राहणार आहे. जत या भागामध्ये देखील तसेच पंढरपूरला देखील हा पाऊस राहू शकतो. विटा, कारंजा, सांगोला या भागामध्ये पाऊस राहू शकतो. पंढरपूरला नाही राहणार. परंतु जत, शंकेश्वर या भागामध्ये हा पाऊस राहणार आहे. हिचेगाव, सोलापूर तसेच पंढरपूरच्या काही भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र हा पाऊस परत 23 तारखेला पाहिला असता 23 तारखेला ठराविक जिल्ह्यातच पाऊस राहणार आहे. 23 तारखेला 4 ते 6च्या टायमाला अक्कलकोट तसेच बेलगाव, कोल्हापूरचा काही भाग, कणकवली, निपाणी या भागामध्ये पाऊस राहणार आहे 23 तारखेला. तसेच परत 24 तारखेला आणखीन काही जिल्ह्यामध्ये परत पाऊस राहण्याची शक्यता आहे. 24 तारखेला पाहिला असता दापोली, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या भागामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच सोलापूर, लातूर या भागामध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भ साईडला हे टेम्परेचरचे प्रमाण जास्त राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र हा पाऊस परत 25 तारखेला देखील बऱ्याच भागामध्ये राहणार आहे. नांदेडचा काही भाग तसेच लातूर, अहमदपूर या भागामध्ये राहणार आहे. तसेच नळदुर्ग, सोलापूर, अक्कलकोट, धाराशिव या भागामध्ये देखील हा पाऊस 25 तारखेला राहू शकतो. तसेच पंढरपूरला देखील हा 25 तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे 5 ते 6च्या टायमाला. तसेच जत, मिरज या भागामध्ये हा पाऊस राहणार आहे. तसेच ईश्वरपूर, कोल्हापूर, निपाणी, कणकवली, सावंतवाडी, राजापूर तसेच चिपळूण या भागामध्ये 25 तारखेला देखील हा पाऊस राहणार आहे. तर शेतकरी मित्र सध्या तरी हा 25 तारखेपर्यंत हवामान अंदाज आहे. तसेच नाशिकच्या काही भागामध्ये मालेगाव, नाशिक या भागामध्ये देखील 25 तारखेला पाऊस राहू शकतो. आणि शेतकऱ्यांमध्ये खास करून सांगायचे म्हणजे हा पाऊस काही भागामध्येच एकदम जोरदार राहणार आहे आणि बाकी ठिकाणी 1 ते 1.5 मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे. पाऊस काही जास्त राहणार नाही. तरी पण शेतकरी मित्र अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.